फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा अन्यथा आम्ही मास्तर पाठवू असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली। ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली असं संजय राऊतांनी म्हटलंय। आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली। महाराजांनी सुरत लुटली नव्हती। महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती। सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते, मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन मनी देत होते। हा स्वराज्यद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे, हे शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल। हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो। स्वराज्यासाठी रसद गोळा करणे याला कूटनीती म्हणतात, आक्रमण म्हणतात, लूट नाही। परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे लुटारू होते, या नेहरूंच्या विधानाचा पुरस्कार करणाऱ्यांना ते कोण समजावणार? ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथाने पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि सगळ्यात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला, सगळ्यात आधी त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र याचं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही, त्यामध्ये संजय राऊत आहे।